श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 27 फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. याला आंबला एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक महिन्याला एकादशी येते. प्रत्येक तिथीचं महत्त्व वेगवेगळं आहे. फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूला आणि आवळ्याच्या झाडाची जो विष्णूचे स्वरूप म्हटलं गेलेलं आहे, तर त्याची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्याने सर्व विघ्न व त्रास दूर होतात, पाप नष्ट होतात. आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच या आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या एकादशीचे व्रत पाळल्याने पूर्वजन्मातील जे नकळत कळत झालेले पाप आहे तर ते नष्ट होऊन मोक्षाची प्राप्ती आपल्याला प्राप्त होते. तर सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी, घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी हे व्रत सुखसमृद्धी आणि आनंद आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी म्हटले जाते. हे व्रत जे आहे तर ते मन आणि शरीर शुद्ध करण्याचं काम हे आपल्याला या उपासनेने मिळत असते. मनाला शांती लाभत असते आणि मानसिक शारीरिक स्थिरता वाढत असते. काशीमध्ये या एकादशीला रंगभरी एकादशी म्हणून ओळखली जाते. होळीच्या आधी येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी श्रीकृष्ण मंदिरामध्ये फाग नावाचा विशेष उत्सव जो आहे तर तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या उत्सवामध्ये रंगाचाही जास्त वापर केला जातो. तर या एकादशीला 4 योग जुळून आलेले आहेत. सर्वार्थ सिद्ध योग, रवी योग, आयुष्मान योग आणि सौभाग्य योग असे 4 योग जुळून आलेले आहेत. तर आवळ्याची उत्पत्ती जी आहे तर भगवान विष्णूच्या अश्रूपासून उत्पन्न झालेली आहे. या वृक्षामध्ये सर्व देवतांचा वास असतो. म्हणूनच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान श्री हरी विष्णूचा मंत्र व पूजा साधना केली जाते. त्यामुळे जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात. आणि या दिवशी केवळ आवळ्याचे सेवन करणे नव्हे तर आवळ्याचे दानही करणे सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणा घातल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहते. आमलकी एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताने आवर्जून मोक्षप्राप्तीसाठी व व्यक्तीच्या मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग प्राप्त व्हावा त्यासाठी घरातील सर्व आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या असेल किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागावं, त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी राहावी आणि मुलाचं लग्न लवकर जुळावं असं तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून आईने मुलांसाठी असा एक दिवा लावा आणि तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आणि हा दिवा लावल्याने मुलांच्या सर्व समस्या ह्या दूर होतात. कारण पहा, मुलांचं जे शिक्षण आहे तर ते संपत आलेलं आहे किंवा एखाद्या मुलाचा पेपर आहे, 10वी 12वी चालू आहे, तर पेपर चालू असताना जे वाचलेलं आहे त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्या लक्षात राहावं, लग्न कार्य लवकर जुळावं व कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागावं म्हणून हा दिव्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आणि तुळशीला ही वस्तू सकाळीच अर्पण करायची आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी जो कोणी आवळ्याचे दान करतो किंवा अन्नदान करतो त्या व्यक्तीला गाईच्या दाना इतकं पुण्यफळ लाभत असते. धन आणि समृद्धी वाढत असते. तसंच आमलकी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तिळदान केले तर घरामध्ये सुखसमृद्धी येतेच व पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही एखादी वस्तू पिवळ्या रंगाची ती दान करू शकता. असं म्हटलं जाते की ही वस्तू दान केल्याने गुरुग्रह हा बलवान होतो, म्हणून ही वस्तू दान करायची आहे. तर पहा, या आमलकी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. शास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती आणि श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. कारण हा दिवस जो आहे तर पहा, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूने संपूर्ण सृष्टीला निर्माण केले होते. तेव्हा आवळ्यालाही मूळ वृक्ष म्हणून त्यांनी आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती केली होती. त्यांच्या प्रत्येक मुळापासून तर झाडापर्यंत त्रिदेवांचा वास असतो. माता लक्ष्मी मुळ्यामध्ये वास करत असते. पहा, आपल्या आयुर्वेदामध्ये या आवळ्याच्या झाडाला अमृतफळ म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच हे व्रत केल्याने आपल्याला दीर्घकालीन वर्षानुवर्ष घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागेल. आपल्या पितरांचा आशीर्वादही लाभत असतो आणि वैकुंठामध्ये स्थान प्राप्त होते.
तसंच शिवपुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की अंबिका एकादशी जी आहे, तर या दिवशी भगवान शिव, माता पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर पहिल्यांदाच शिव हे काशीमध्ये आले होते. त्याचबरोबर असं म्हटलं जाते की या दिवशी आपल्या आईने आपल्या मुलांसाठी जर हा एक दिवा जर लावला, तर हा दिवा लावल्याने मुलांची सर्व संकट, विघ्नही दूर होतात. मुलांच्या कोणत्याही समस्या असेल किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल किंवा लग्न कार्य लवकर जुळावं, विवाह योग जुळून येत नसेल, कोणत्याही कामामध्ये सफलताही मिळत नसेल किंवा मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांच्या मनातील सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल, तर आवर्जून तुळशीला हे एक वस्तू अर्पण करून आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. एक दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कधी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. शिवपुराणामध्ये आमलकी एकादशीला जो व्यक्ती घरातील स्त्री असेल किंवा पुरुष मंडळी असेल, तर मनोभावे हा उपाय करत असतो. त्यांच्या घरात आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि त्यांच्या पतींमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये बदल हा नक्कीच घडून येतो. म्हणूनच तर हा उपाय शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे तोच उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, आपल्या घरातील आई वडील असतात, तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते धडपड करत असतात, कष्ट करत असतात आणि आपल्या घरातील लहान मुले असेल, मोठे मुले असेल किंवा पती असेल, तिघांनाही हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी आहे. तिघांसाठीही हा उपाय तुम्ही करू शकता. तर पहा, तिघांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, हा उपाय करत असताना जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो, तेव्हा सकाळी आपल्याला या दिवशी चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही किंवा तुळशीचं पान तोडायचं नाही. तर तुळशी माताला आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, तर चमचाभर चणा डाळ घ्यायची आहे. चमचाभर आपल्याला काय करायचं आहे, तर जे अखंड तांदूळ आहे तर ते घ्यायचे आहे. त्या अखंड तांदूळाला आपल्याला कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ आणि जे तांदूळ आहे ते अर्पण करता वेळेस आपल्या मनातील इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि या दिवशी कच्चे दूध किंवा उसाचा रस अर्पण करावा, त्यामध्ये हळद टाकायची आहे. अशा पद्धतीने तुळशी माताची पूजा करून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो, सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकता. संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये येत असते, तिन्ही सांजेच्या वेळी, त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. पहा, लग्न सराईचा काळ जो आहे किंवा उन्हाळा आहे तर तो चालू आहे. त्यामुळे या काळामध्ये वेळेमध्ये मुलाचे लग्न लवकर जुळावे असे बरेच जणांना, आईवडिलांना वाटत असते. त्याचबरोबर मुलांचे पेपरसुद्धा चालू आहे. आईवडिलांना वाटत असते की मुलाचा पेपर आहे, शिक्षण चालू आहे, तर त्यामध्ये भरभरून यश मिळावं. मुलगी असेल, मुलगा असेल तर त्यांचा विवाह लवकर जुळावा. त्यांच्या लग्नातील अडथळे, समस्या दूर होण्यासाठी किंवा त्याच्या जीवनामध्ये किंवा कुंडलीमध्ये मंगल दोष असेल, हे सर्व दोष निघून जाण्यासाठी आमलकी एकादशीच्या दिवशी हा उपाय अत्यंत खास आहे. म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला, तर तुमची इच्छा जी आहे ती एका महिन्यातच पूर्ण होईल. त्याचबरोबर मुलाच्या विवाहात जो योग आहे तर तो जुळून येईल. त्याचबरोबर आपल्या घरातील जे लहान मुले आहे, मुलगी आहेत, सतत चिडचिडपणा करत असतात, आजारी पडत असतात किंवा मोठे मुले आहेत तर तो ताणतणाव जास्त त्यांच्या मनामध्ये असतो, एखादा शत्रू असतो, तर तो घरामध्ये येऊन लोटांगण घालेल किंवा खूप त्रास देत असेल, त्यामुळे त्यांचं मन अभ्यासात लागत नाही. काहीतरी अडथळे निर्माण होतात, संकट निर्माण होतात, आपण सांगितलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलाला शत्रुपीडा, नकारात्मकता, शत्रू त्रास लागलेला असेल. यामुळे मुले जे आहेत तर सतत किरकिर करत असतात किंवा चिडचिड करत असतात. म्हणून हा जर उपाय तुम्ही जर या दिवशी केला तर ह्या सर्व समस्या दूर होतात. कारण आमलकी एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान श्री हरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची जेवढी सेवा जर केली, तर तेवढे यश, सुख, संपत्ती आपल्या जीवनात लाभत असते. तर हा उपाय आपल्याला करण्यासाठी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळा जो आहे तर त्याचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि जे तुळशीचं पान आहे तर ते आजच तोडून ठेवायचं आहे. उद्या एकादशी असल्यामुळे तोडता येणार नाही, म्हणून आजच तोडून ठेवायचं आहे आणि उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान
आणि थोडीशी हळद टाकून आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवतांची पूजा करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूला आपल्याला अभिषेक दह्याने, दुधाने, पंचामृताने करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करत असताना. त्याचबरोबर आपल्या मुलांचं लग्न यासाठी जुळत नाही की आपल्या शेजारी राहणारे व्यक्ती असतात तर आपल्यावर त्यांची वाईट नजर असते. काही लोक असतात जळाऊ वृत्तीचे असतात, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही भावना असतात, नकारात्मकता असतात, वाईट विचार असतात. यामुळे त्यांचे सर्व नकारात्मकता ती आहे तर आपल्या मनामध्ये राहते आणि तर आपण काहीतरी बोलत असतो तर आपल्या बोलण्यातून काहीतरी नकारात्मकता जात असते, त्यामुळे आपल्याला हे दोष लागत असतात. म्हणूनच शत्रुपीडा, शत्रुत्रास, नकारात्मकता, नजर बांधा असं याला म्हटलं जातं. या दोषामुळे अनेक संकट जे आहे तर ते आपल्यासमोर उभे राहतात. आपण सतत विचार करत असतो, त्यामुळे भरपूर असे विघ्न आपल्या पुढे येत असतात. आपलं कोणतंही महत्त्वाचं काम असेल त्यामध्ये नेहमी अडथळा येतो. म्हणूनच आपल्याला आमलकी एकादशीच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे. म्हणूनच हा उपाय जर तुम्ही उद्या आमलकी एकादशीच्या दिवशी जर केला तर सर्व समस्येचं निवारण होते. घरातली जेवढी नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजर बांधा आहे ती दूर होते. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्व देवताची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अष्टगंधक लावून त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर पहा, या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस जर टाकला तर भगवान श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण आमलकी एकादशीला आवळा एकादशी असं म्हटलं जातं. कारण पहा, जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकत असतो तेव्हा शरीर हे शुद्ध होते, आत्मा हा पवित्र बनत असतो आणि जी आपण पूजा करत असतो त्या पूजेचं फळ हे दुपटीने आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे तर ते घट्ट मळण्या अगोदर त्यामध्ये आपल्याला 2 थेंब तूप टाकायचं आहे आणि थोडंसं हळद टाकायचे आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आवळ्याचा थोडासा रस टाकायचा आहे आणि घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे. या कणकेपासून आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे. तर हा कणकेचा दिवा आपल्याला का बनवायचा आहे, तर पहा, जे 24 ते 3 तारखेपर्यंत होलाष्टक आहे व होलाष्टक जे आहे तर ते 8 दिवसापर्यंत राहणार आहे. तोपर्यंत मुलाच्या शिक्षण प्रगती व्हावी, त्याला बाहेर जाऊ देऊ नका. त्याचबरोबर त्याला नकारात्मकता लागत असते, नखं कापू देऊ नका, केस कापू देऊ नका. जर तुम्ही त्याला बाहेर घेऊन जात असाल तर एकटं सोडू नका, त्याच्यासोबत जा आणि घरी येताना ही सोबत आणा. कारण 8 दिवस आहे, यामध्ये भगवान श्री हरिविष्णूची जेवढी सेवा केली जाते तेवढे आपल्या मुलांचे संरक्षण श्री हरिविष्णू करत असतात. म्हणून त्यांचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील जेवढे संकट आलेले आहेत ते टळत असतात. म्हणून हा दिवा आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे. कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते. म्हणूनच आपल्याला हा दिवा बनवत असताना त्यामध्ये हळद टाकायची आहे. यामुळे भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला हळद लावायची आहे. यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे, तर मूठभर चणा डाळ जी आहे तर ती टाकायची आहे आणि या प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे, चणा डाळ टाकल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तर चणा डाळ जी आहे तर धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरातील कर्जमुक्ती होण्यासाठी या चणा डाळीचा वापर केला जातो. ही चणा डाळ जी आहे तर ही माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्याचं काम करत असते. कारण माता लक्ष्मीचा वास या चणा डाळमध्ये असतो. म्हणूनच चणा डाळपासून जी पुरणपोळी बनवलेली असते तर होळीच्या दिवशी आपल्या घरातील जेवढी नकारात्मकता आहे तर ती सर्व संपण्यासाठी, दुःख संकट दूर होण्यासाठी पुरणाचा नैवेद्य बनवून होळीच्या अग्नीमध्ये प्रवाहित केला जातो आणि यामुळेच आपल्याला चणा डाळीला या दिवशी या प्लेटवर मूठभर टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी चणा डाळ ही खाल्ली जात नाही. आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावं आणि एक आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे. जर आजूबाजूला आवळ्याचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा तुळशीच्या झाडाजवळ लावायचा आहे. तर देवघरामध्ये जो दिवा लावलेला आहे तर तो तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ
जागा असेल किंवा आपल्या देवघराजवळ जिथे पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला बसायचं आहे, आसन टाकायचं आहे. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम याचं पठण करावं आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 वेळा जप करावा. नंतर आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचं आहे आणि आपल्या मुलांच्या लग्नासंबंधित काही समस्या असेल, विघ्न असेल किंवा बुद्धीमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर 1 रुपयाचं नाणं जे आहे किंवा जे दिवा आहे तर त्याला हळदी कुंकू लावून दिवा आणि जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आवळ्याच्या झाडाखाली थोडीशी माती उकरायची आहे. तिथे तुम्हाला त्या मातीमध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते टाकायचं आहे. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 5 किंवा 11 अशा प्रदक्षिणा आवळ्याच्या झाडाला घालायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या, 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊ द्या आणि त्याचबरोबर माझ्या मुलांचं लग्न जे आहे तर ते लवकर जुळू द्या. तुमची कोणतीही इच्छा असेल तर या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.